हॅलो गाईज. तर आज आहे आमचा ट्रिपचा पहिला दिवस एक दिवस कधी बसूया. आणि आम्ही इथे होमस्टे मध्ये आहेत. म्हणजे होमस्टे पण नाही बोलू शकत, आशिषच्या एक मित्राचं घर आहे, ते आम्ही रेंटने घेतलंय आणि इथेच आम्ही नेक्स्टचे 7 दिवस राहणार आहेत. तर घराचं एकदा तुम्हाला दाखवतो घर. हॉल आहे पूर्ण आणि आम्हाला झोपायला त्यांनी मॅट्रेसेस वगैरे दिले. रात्री खूप लेट झाला होता, त्यामुळे रात्री आम्ही व्हिडिओ नाही बनवली. आता आणि इकडनं एक कसं आत जायला आहे आणि इथे रूम्स आहेत. ही एक बंद आहे, इथे एक बंद आहे, इथे टॉयलेट बाथरूम एक रूम आहे. आणि आमचा आजचा प्लॅन असा आहे की आम्ही आशिषच्या मामाकडे जाणार आहेत. आणि मग काय आशिष, तुमच्या गणपतीचं विसर्जन आहे ना? आम्ही गणपतीला पाया पडेल, नंतर गणपतीच्या विसर्जन आम्ही घरी येऊन परत जाऊ. हा आमचा प्लॅन. गाईज आम्ही आशिषच्या मामाकडे जायला निघालो आता. चपलाची हालत ना मग आजच्या कालच्या चप्पलांची हालत बघा गाईज, पूर्ण वाईट होती. शूज 500 किलोमीटर आल्यानंतर चप्पलची हालत बिघडली आहे. कलर ट्रान्सफर करायचा असेल तर फुकट मी करून मिळतो, फक्त 500 किलोमीटर बाईक यायला लागेल. सर्व रेडी झालेत, चल मग आपण पुढे जाऊया. ऑइल पण टाकला. हे अक्षय आहे चल. मग टाकलाय इथे पण, इथे जागा होती, सुकून जाईल, कडक होईल मस्त. कडक नको नरमत राहणार. हे बाईकवर पण बसतोय बघा. एकेकांची लुक बघा निघायच्या अगोदर. माझा लुक आहे. प्रमोदने बघा, प्रमोद काटा पिक्चर मधला सन्नीलाच वाटतो ना. आणि गेट बघा, पण पालगुनी सारखी झाले. अक्षय बघा, आशिष ओ साबजी किधर जा रहे हो? समृद्धी. नचिकेत बघा कामाला झाला. नचिकेत कामच करतात भाई. निघाले आहेत, जायचा रस्ता असा इकडनं. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट, आमच्या घराच्या बाजूला बघा एक घर आहे, मागे आहे. असं बंद झालंय पूर्ण. रात्री एकदम असं भीती वाटते या घराकडे बघून. चल आता हा मग घेऊन टाक. ए अशी चावी दे, रेनकोट घ्यायला लागेल. वाईट कपडे प्रमोद आणि हा बसेल. आशिष रेडी झालेत. आशिष निकेत बाईकवर आहेत, आम्ही सर्व गाडीमध्ये बसायला चाललेत. चल ए आण पाठी गाडी, बस चल. ते थांब आहे, पुढे नको जाऊ. अक्षय बस तू पुढे. गाईज आशिषच्या घरात आहेत आम्ही. मामाच्या गणपती आहे, मला दाखवत लोक खुर्चीवर बसल्यात. प्रमुख गणपती दाखवतात. हा आमच्या आशिषच्या मामाच्या घरचा गणपती. छान सुंदर असं डेकोरेशन. आम्ही आशिषच्या मामाकडनं गणपती बघून आलेत, गणपती दर्शन घेतलंय. आता आम्ही जाणार आहेत आशिषच्या घरी, काकांच्या तिकडे. गणपती विसर्जन आहे आज, तर ते करणार आहेत. आणि खूप रस्ता आहे आणि बस आली आहे. आणि नाडन गाव आहे हे, नाडन मध्ये आले आहेत. नाडन मध्ये खूप छोटे रोड्स आहेत. हे बघा असं आहे सर्व इकडे. तर आता जेवणार आम्ही आणि मग जाणार. त्याला जेवून घेतो पडेलला, कारण खूप लेट झालाय. गाईज आम्ही जेवायला राज हॉटेल मध्ये आले. रॉज हॉटेल रॉज निघालं. राज हॉटेल मध्ये आलेत आम्ही गाईज. आणि अनिक भाऊ, हे हॉटेल आहे पडेल कॅन्टीनला. आता मी विचार करतो की व्हेज खाऊ आणि गणपतीचे दर्शन घेऊया.
आणि मग रात्री नॉनव्हेज खाऊया आणि पार्टी करूया थोडीशी, है ना. तर आले आहेत, तुम्हाला हॉटेल पण दाखवतो. समृद्धी बोलवती की डबल डबल का जायचं, पाया पडून मग नॉनव्हेज खायचं, असं का करूया, व्हेज खाऊया त्यापेक्षा. व्हेज खाऊया चालतं, आपण नॉनव्हेज खातातच. तेच. तर मनाने पूर्ण ते काय करायचं. सो हॉटेल दाखवतो थांबा तुम्हाला. राज हॉटेल आहे. आणि तर नचिकेतला वाटलेलं की टायर पंक्चर झालाय, पण कोणी काशीस पे केलं नाही बाकी. भरली वाटत तर नाही, म्हणजे हवा कमी झाली. पंक्चर नव्हता पण हवा कमी झालेली, तर हवा भरले जस्ट आता सर्व टायर मध्ये. हा तर ऑइलिंग करायला लागेल, तर ऑइलिंग करायला पुढे जायला लागेल जरा. हो गाईज, आमचं जेवण वगैरे झालेलं. तिकडे समोर आम्ही पूर्ण तिन्ही बाईक आणि गाडीची हवा भरून घेतली आहे. तर कॅश म्हणून आमच्याकडे पैसे नाहीत, तर मी ATM मध्ये चाललो, कॅश काढून घेतो. तिथे समोर ATM आहे. इकडनं मी पैसे काढतो, मग आम्ही जातो आशिषच्या काकांकडे, जिथे आज गणपती विसर्जन आहे. गाईस 20,000 रुपये कॅश काढले आणि आता जाणार आहोत आम्ही परत आशिषच्या काकांकडे. काकांना माझ्या घरी सॉरी, एवढं वेळ झालं. आशिष दे, खजिनदार आहे मी, खजिनदाराकडे पैसे राहिले पाहिजे. आणि आशिषच्या काकांकडे चाललेत आम्ही, मामांकडे जाऊन आले. आता आपला काय प्लॅन आहे, आपण पंक्चर हवा भरली, पैसे काढले, आता काय चैनीचं काम करायचं. चैनचं तर इश्यू हा आहे की हे नाही का बोलतात गॅरेजवाला, आपण उद्या करू शकतो. तुला शोधावं लागेल, हा शोधायला पाहिजे. शोधायला म्हणजे 8:30 वाजेपर्यंत चालू असतो. मग आपण डायरेक्ट पाडीला देऊया, विसर्जन झालं कळलं. अच्छा, गाडीचं काम करूया, सामान घेऊन घरी जाऊया आणि घरी घेऊन खाऊया पिऊया, मजा करूया. ठीक आहे, चालेल. बाकीची पब्लिक कुठे आहे काय माहिती. हे तिघे कुठे आहेत? प्रमोद आणि हे कुठे आहे? सो आता पोझिशन परत चेंज करतात, गाडीत बसतो. वाफा मारताय. तुला वाफा मारतात नाची. विचार कर, असं झालं की या रस्त्यावर समोर कधी गाडत नाही ना. विचार कर ना, कटशेट कॉर्नरिंग मारला असतं ना. इमॉर्टल असतं तर मजा, इमॉर्टल असतं तर मजा आली असती. मग काय नाही ना, मी बोलेल जगाला मी इमॉर्टल आहे. माझी पंगा घेऊ नका तुम्ही, किती मिसाईल टाका, काही टाका. नेक्स्ट मला सांगा पंगा नो नाही शकत तुम्हाला. पाच खाली काम करायचं. सो आशिषच्या जुन्या घरी पोहोचल्यात आम्ही. इथे गणपती आहे. चल अक्षय, काय बोलतो राज, मजेत का?
बघा, आशिषच्या घरचा गणपती किती सुंदर आहे मूर्ती. हे बघा, आशिष सुंदरचा देवाला आहे तिकडे नको इथे इथे चल आगी ताई आता झालं आम्ही बरे आहेत ना. बसा ही शेती आहे इथे बोलतो. ही शेती नाही रान आहे. ही शेती अच्छा इथे गहू आहे. भात भात चावल. अच्छा हो आणि भात वरती कोणता इथे लाकडं ठेवतात, इकडे चूल पेटवतात, इथून पाणी गरम करून मोरीत नेऊन ठेवतात. असं पूर्ण असे इथे वॉशरूम आहे एवढं लांब आहे. आणि हेच जर तुम्ही नंतर सांगतो तुम्हाला बाकीचं. हे बघा इकडे जेवण स्वयंपाक करतात. हा, इकडेच करतात. इथून यांची स्वतःची विहीर आहे, इथून बाहेर जायचं असं आणि तिकडे. आणि इकडे पूर्ण तांबीळ लावलाय. मला पण सकाळी सगळी थांब नको जाऊ. पॉडकास्ट बोलतो. रात्री विचार कर, सकाळचा विचार कर. मस्त असं पूर्ण निसर्गाने घेरलेलं घर आहे. ह्याच घर आहे ना. तुला घालू डायरेक्ट खाली जावा. हो. आशिषच्या घरचा गणपती आपण दर्शन घेतलं घरच्या गणपतीचं. हे आशिषच्या काकाचं घर आहे साईडचं, सुरत काकांचं. आता इथून बाहेर जाऊन आम्ही आशिषच्या जुन्या घरी जाणार आहोत. दाखवतो जुनं घर तुम्हाला आशिषचं. हो व्हिडिओ चालू आहे. सो गाईज बघा दोन्ही साईडला मस्त असं त्यांनी शेती केली आहे आणि मधून पायवाट आहे. सो गाईज सीन असं झाला की मोदक विसरले आहेत आम्ही, जे आशिषच्या घरी जायचे आहेत, खालच्या घरी. सो इथून स्टार्ट होतो खरा ट्रेकिंग. ओल्ड स्कूल रस्ता आशिषच्या जुन्या घरचा. उतरणी आहे इथे. घसरत जाऊया. गाडी घेऊन घसरगुंडी. चढता बांधलेलं असतं. तुझी ऑटोमॅटिक आहे, तुला काय घेणे टाकायचं. तुमची झाले अभिची चढली असती झाला. माझी बाईक चढली असती, याची पण चढली असती. चढायची नाही, सगळ्यांची चढते पण
पिकअप करणार ना तिकडून चढता मुलगी जाणार. मला काय नाही मॅन्युअल पंच करवा टाकायची एक ऍक्सी द्यायचा उतरताना बघ. हे बघ, आमचं घर आहे ते आता तुटलं म्हणजे हे कोपऱ्यात आहे ते आणि हे मोठं घर आहे. हा भाई नाही हे पुढे ना तुझ्या ते कौलं निघाले कौलं निघाले. हा ते एक आम्ही आमचं पण घर त्याच्यामध्ये आम्ही इथे राहत होतो. नंतर आम्ही परत इथे जागा भेटली तर इथे पण बांधलं आम्ही आणि हे मोठं घर तिकडे आमची पूर्ण जॉईंट फॅमिली राहते. जोरात बोल. तिकडे आमची पूर्ण जॉईंट फॅमिली राहते या घरामध्ये. या घरामध्ये काय हे नाही त्या मागे बारीक बंधू माझ्या आत्याचं दुकान आहे तो बारीक बंधू आणि कोकणी वारीक त्यांचं युट्यूब चॅनल चॅनल पण आहे मॉनिटाईज आहे प्लस प्लस मॉनिटायझर. तिथून एंट्री आणि मागे पूर्ण जंगल मस्त होते मी खूप आवडतो. राईट पाय चुकीच्या वेळी गिव मारला. 2007 हे सोडलं. 2007 आशिषने हे घर सोडलं. रडतोय. राईट पाय गिव मारलेला. वाट लागलीच की माझी. यांचे पायाने गिव्हअप दिला एवढ्यातच. कोणाच्या? तुझ्या. अरे नाही रे कालपासून कार कंटिन्यू चालत आहे ना. हो ते गुडघ्याने दुखतो जरा गिव्ह दिला माझा. मी पूर्ण खाली उतरायचे त्याला आता उतरायचं आहे परत चढायचं पण आपल्याला. वा. ओल्ड स्कूल. चांगलं. सांगितले काय नाही काय तिथले विली मारली ती भावाने. हा सांगितलंय सांगितलं आता तो बोलला डेंजर आहे बोलतो. हा रोड 5 वर्षाच्या आधी निघा तुम्ही घरी बोलला. नाही रे. वा. मस्त आहे रे. पुजाऱ्यांचो मोर्या चांगलं मिळतंय. सार्वजनिक गणपती वाटेल पड पाया पकड. संधी करा काहीच. आम्ही तिकडे खाली गेलेले आशिषच्या आत्याकडे. खूप कठीण आहे ते चढणं एकदम. आत्याकडे गेलेले मगाशी आपण तिकडे कठीण आहे. नशीची हालत एवढी खराब झाली की त्याचे पाय वगैरे गुडघे वगैरे दुखायला लागले. त्यामुळे चालवत शिकलं. हे बघा आशिषचं आत्याचं घर आहे. दाखवतो थांबा तुम्हाला. सो पोचले आशिषच्या आत्याकडे. दर्शन घेऊया आणि इकडून निघूया लवकर. हा डॉक्टर साळुंके. बघूया आता आशिषच्या आत्याकडे काय आहे. पंचमुखी हनुमानाचा फोटो बाहेर लावलाय गाईज.
आजी बरे आहेत ना? कधी आलेलास अतुल अतुल तर गाईज आम्ही निघाल्यात आशिषच्या आत्याकडनं. आम्ही चालत होतो आमच्या घरी. तिकडे आम्ही विजयदुर्गला घर घेतलंय तिकडे. पळवा पळवी त्याच प्रकारे आम्ही निघाले आहेत आमच्या घरी. पण 200 स्पीड नाही एकदम फास्ट पळवत नाही आम्ही 60 स्पीडला आहे. बेडकं बेडकं. बेडूक जाम बेडूक आहे तिकडे. खूप खूप म्हणजे खूप. रात्री एकदम ट्रुक 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 आवाज येतो. तो समोर घर आहे बघा घर. तो किती भारी वाटतो सकाळी. पण रात्री किती तो डेंजर दिसतो ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये नंतर दाखवतो तसं. तुटलं आवाज येतो. अरे हा माझ्या मी तुटलं वाटतं ते. भाग्य प्रणव घराचं नाव आहे. आम्ही इकडेच राहतात आणि हे हॉन्टेड घर वाटतंय बोललो. गाईज आशिषच्या घरच्या गणपतीचं विसर्जन आता. घरच्या गणपतीचं ना तुमच्या आणि सार्वजनिक मित्रमंडळाचं पण. तर आम्ही तिकडे विसर्जनाला चाललोय आता. समृद्धी फक्त इथं तयार होऊन आहे. तयार होऊन म्हणजे सकाळीच घातलेलं तेच आहे. बाकी सर्व हाफचड्डीवर आलेत. शॉर्ट्स तर तसं बोलता की गुलाल उडवतील त्यासाठी आम्ही शॉर्ट्स आणि जुने कपडे टाईप घातलाय. बघूया आता. तिकडे बेंचोचा आवाज येतोय म्हणजे पार्टी तिकडे आपली. गणपती निघालाय तिकडनं. खाली नाही गेलेलं आहे आणि चावी घेऊन गेलाय फक्त. हा अशो घेतलं सर्वांनी. काय रे नची कुठे? तर नचिकेत बोलतो. गरम चालेल.
अशाच प्रकारे विसर्जनाच्या आधी पूजा करत आहेत. काय करतात असे सांग ना, माहिती दे. आरती आहे आजच्या दिवशी सगळे गणपती पूजा करतायत. त्याच्यानंतर कारण होणार अच्छा, ओके. प्रत्येक गणपतीला एक काम गणपतीला एक एक गाय. गणपती बाप्पा. धांदल कसं करतात? ठेवा ठेवा खाली त्यामध्ये प्रो साईड साईड कॅन्टीन काठी कशी चांगली. बघून येईल जा. पुढे जा पुढे पुढे सो मित्रांनो, गणपती विसर्जनाला आले आहेत आणि सर्व पूजा वगैरे झाली आहे. आता फक्त असं विसर्जन करतो. वरतून चालायचे वरतून धावायलाच लागते.